शास्त्रपाठ आहे. नव्या करारामधून मत्तई कृत शुभ वर्तमान याचा 4था अध्याय 12 ते 17 ही वचने. नव्या करारामधून मत्तई कृत शुभ वर्तमान अध्याय 4 वचने 12 ते 17 या शास्त्रपाठाकडे आपण लक्ष देऊयात. अध्याय वचने 12 ते 17. मत्तई 4 वचने 12 ते 17 आपण वाचन करून पाहू. नंतर योहानाला अटक झाली आहे हे ऐकून येशू गालिलात निघून गेला आणि नासरेत सोडून जबलून व नप्ताली ह्यांच्या हद्दीत असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील कफरनहूमास जाऊन राहिला. हे अशासाठी की यशाया संदेशाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की जबलून प्रांत व नप्ताली प्रांत, समुद्रकिनाऱ्यावरचा यार्देनेच्या पलीकडचा परराष्ट्रीयांचा गालील, अंधकारात बसलेल्यास प्रकाश उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यावर ज्योती उगवली आहे. तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. देवाच्या वचनाकडे लक्ष लावणार आहोत. या शास्त्रपाठामध्ये बरंच काही 5-6 वचनं आहेत 12 ते 17. परंतु ज्यावेळेस आम्ही 4 शुभवर्तमानं पाहतो, 4 शुभवर्तमानामध्ये येशूने डोंगरावरील प्रवचन दिलं, दृष्टांताच्याद्वारे येशूने शिकवलं, त्याच्यानंतर चिन्ह चमत्काराच्याद्वारे येशूने शिकवलं. त्यानंतर आम्ही ज्यावेळेस मत्तई आणि लूक शुभवर्तमानाच्या शेवटच्या अध्यायामध्ये येतो त्या ठिकाणी येशूला प्रश्न विचारला, येशू हा चिऱ्यावर चिरा आणि दगडावर दगड कधी राहणार नाही. आणि मग येशूने सांगत असताना सांगितलं की यासाठी आणि ते एक मोठा संदेश की जो येशूने मांडलेला आहे की बाबा नेमकं हे कसं 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 घडणार आहे. जगाच्या अंताच्या गोष्टी येशूने सांगून ठेवलेल्या आहेत. येशूने बरेच गोष्टी या ठिकाणी सांगून ठेवल्या, मांडून ठेवल्यात, त्याची नोंद या ठिकाणी झालेली आहे. सगळं येशू बोलला ते या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये आलेलं नाही. काही वर्षापूर्वी एका माणसाने शोधण्याचा प्रयत्न केला की येशू जे जे बोलला ते शब्द आणि बायबलमधले शब्द आहेत तसेच आहेत का, आणि म्हणून त्याने त्याचा एक रिसर्च तयार करण्याचा प्रयत्न केला की ज्या रिसर्चमध्ये तो हे शोधण्याचा जी कंपनं भूतलावरती किंवा अंतराळामध्ये असतात ह्या कंपनातून येशूचे शब्द शोधावेत, म्हणून त्याने त्याच्या एका रिसर्चची सुरुवात केली. परंतु नंतर काय झालं कोणास ठाऊक, कारण की त्याची परत बातमी किंवा त्याची कुठली माहिती पुढे प्रत्ययास आली नाही. कारण की अनेक जणांचं म्हणणं होतं जर तो रिसर्च जर सक्सेसफुल झाला असता तर येशू कोणत्या भाषेत बोलला आणि येशूचा आवाज कसा होता हे जगाला समजेल. परंतु त्यानंतर काही घडताना काही दिसलेलं नाही. परंतु ह्या असणाऱ्या 4 शुभवर्तमानामध्ये आम्हाला बरेचसं येशूविषयीचं असणारं, येशूने जे जे सांगून ठेवलं, येशूचे संदेश पाहायला भेटतात. पुनरुत्थित ख्रिस्ताच्या शेवटचा संदेश प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या आम्हाला 2ऱ्या 3ऱ्या पहिल्या 2ऱ्या आणि 3ऱ्या पहिल्या अध्यायाची शेवटची वचनं आणि 2ऱ्या आणि 3ऱ्या या अध्यायामध्ये आम्हाला पुनरुत्थित ख्रिस्त जो स्वर्गारोहत आहे त्याने मंडळीला लिहिलेल्या पत्रामध्ये आम्हाला वाचायला भेटतं. माझा प्रश्न संदेशाची सुरुवात करत असताना आहे, येशूने सगळ्यात पहिला संदेश कोणता दिला? देवाचे लोक हो, बायबल वाचणारे जण हो, जन्मापासून आम्हाला पवित्र शास्त्र माहीत आहे, आमच्या घरामध्ये बायबल आहेत, कधी विकत घेतलेले नाहीत, बाप्तिस्म्याच्या वेळेस फुकट आलेले आहेत. येशूने सर्वात पहिला संदेश कोणता दिला? येशूचा पहिला संदेश कोणता? पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलंय. अजून कमीत कमी जो शास्त्रपाठ वाचला त्या शास्त्रपाठावर त्याच पाळक साहेब बोलणार आहे, ह्याच्यामध्ये एखादा संदेश येशूने दिलेला आहे का? याचा अर्थ प्रश्न विचारला म्हणजे ह्याच असणाऱ्या अध्यायासंगती कनेक्टेड असणार. आणि शारोननी बरोबर बुलसाय हिट केलं, कारण त्याला माहिती आहे हा शास्त्रपाठ आहे म्हणजे इथंच बोलणार, पाळक साहेब इथून बाहेर काय जाणार नाही. आणि म्हणून त्याने बरोबर आणलं की ज्या ठिकाणी येशू म्हणतो तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.
येशूने भूतलावर सेवेची सुरुवात केल्यानंतर येशूचा सगळ्यात पहिला संदेश डोंगरावरील प्रवचन नव्हतं, तर येशू सांगत हे आला, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. जो येशू सांगत आहे हा येशू कोण, या येशूची माहिती असणं गरजेची आहे. ज्या येशूविषयी, ज्या येशूने संदेशाला सुरुवात केली त्या येशूची माहिती असणं गरजेचं आहे. आणि मत्तयकृत शुभवर्तमान हे समदृष्टी लिखित शुभवर्तमानापैकी एक शुभवर्तमान आहे. समदृष्टी लिखित म्हणजे एका दृष्टिकोनातून लिहिलेली. मत्तय, मार्क आणि लूक सर्वात पहिलं लिहिलं गेलेलं शुभवर्तमान मार्ककृत शुभवर्तमान. मार्ककृत शुभवर्तमानाला सेंट्रलाइज ठेवून मग मत्तय आणि लूककृत शुभवर्तमानाची व्याप्ती वाढवली गेली. आणि म्हणून ह्या तिन्ही शुभवर्तमानाकडे ज्या वेळेस येशूकडे लक्ष लावलेलं आहे त्यावेळेस हे जे लक्ष आहे की येशू हा 100% मनुष्य आहे आणि 100% मनुष्यासंगती. म्हणून मत्तय म्हणतो येशू राजा आहे, मार्ककृत शुभवर्तमान सांगतं येशू सेवक आहे, लूककृत शुभवर्तमान सांगतं येशू मनुष्याचा पुत्र आहे. आणि म्हणून हे 3 शुभवर्तमान एकत्र आहेत. परंतु योहानकृत शुभवर्तमान ह्या तिघांसंगती बसत नाही, कारण की योहानकृत शुभवर्तमानाचा सर्वतोपर्यंत लिहिण्याचा दृष्टिकोन निराळा आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे. आणि म्हणून काही ज्या असणाऱ्या शब्दरचना योहानकृत शुभवर्तमानात आहेत त्या ह्या 3 शुभवर्तमानात आम्हाला वाचायला भेटत नाही. उदाहरणार्थ योहानकृत शुभवर्तमानातल्या काही रचना आहेत, येशू म्हणतो मीच जीवनाची भाकर आहे, मीच अमुकाम आहे, मीच तम, ते आम्हाला ह्या 3 शुभवर्तमानात वाचायला भेटत नाही. 3 शुभवर्तमानात आम्हाला वारंवार वाचायला भेटतं येशूने चमत्कार केला, परंतु योहानकृत शुभवर्तमान शब्द वापरतो येशूने चिन्ह केलं. चिन्ह आणि चमत्कार याच्यामध्ये फरक आहे. चिन्ह म्हणजे काय, तो स्वतः देव आहे आणि ते केल्यामुळं तो ते करूच शकतो कारण तो देव आहे. चिन्ह म्हणजे काय, हा मनुष्य आहे परंतु हा देवाचा पुत्र आहे हे सिद्ध करण्यासाठी चमत्कार येशूने करत असताना ते रेकॉर्ड केले गेले किंवा लिहिले गेले. येशू ज्या वेळेस आला त्यावेळेस येशू येत असताना येशूचा जन्म काय साधा सोपा नव्हता. नाताळाला 2, 2.5, 3 महिने राहिलेले आहेत. सगळीकडे जिकडे तिकडे नाताळाचे वेध लोकांना लागायला सुरू झालेले आहेत. काही काही देशांमध्ये ख्रिसमस ट्री उभा राहिले, काही काही देशांमध्ये नाताळाच्या गोष्टी सुरू झाल्यात, काही काही देशामध्ये डेकोरेशन भेटू लागलेलं आहे. आणि या सर्व तोपर्यंत ज्यावेळेस आम्ही नाताळाकडे पाहतो त्यावेळेस मत्तयकृत शुभवर्तमानाची सुरुवात होते की जो येशू आम्हाला म्हणतो पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. हा अचानक येऊन तो सांगत नाही, तर मत्तयकृत शुभवर्तमान पहिला अध्याय 1 ते 18 वचनामध्ये सांगितलं आहे येशू हा दाविदाचा पुत्र आहे, येशू हा अब्रामाचा पुत्र आहे. म्हणून अब्रामापासून दाविदापर्यंत 14 पिढ्या, दाविदापासून बाबेलाच देशांतर होईपर्यंत 14 पिढ्या, बाबेलाच देशांतर येशूपर्यंत 14 पिढ्या. ह्या ज्या 14 पिढ्या आहेत ह्या सांगतात येशू ऍक्सिडेंटली जगामध्ये आला नाही, तर येशू जगामध्ये येणार यासाठी अब्रामापासून ते येतपर्यंत ही वंशावळी लावली. आणि मग याच अध्याय पहिल्या अध्यायामध्ये पुढं सांगताना म्हटलेलं आहे की योसेफाच्या मनामध्ये विचार घोळत असताना मरियेला गुप्तपणे सोडून देण्यात यावे. त्यावेळेस रात्रीच्या वेळेस देवाचा दूत स्वप्नात प्रगट होऊन योसेफाला म्हणाला, हे योसेफा दाविदाच्या पुत्रा, मरियेचा तू आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. आणि मग योसेफाने उठल्यानंतर देवाच्या दूताने सांगितल्याप्रमाणे केले. तरी पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही, तिला पुत्र झाला आणि त्याने त्याचे नाव येशू असे ठेवले. येशू जन्माला येणार हे वंशावळी सांगते. मग देवदूतांनी योसेफाला मार्गदर्शन केलं, योसेफाने विश्वास ठेवला, येशूचा जन्म झाला, येशूचं नाव येशू ठेवायचं हे देवदूताने योसेफाला सांगितलेलं होतं, म्हणून त्याने येशू हे नाव ठेवण्यात आलं. मग आम्ही दुसऱ्या अध्यायात येतो की येशूला भेटण्यासाठी मागी लोक किंवा ज्ञानी लोक येशूला भेटण्यासाठी आले. या ठिकाणी मेंढपाळाचा वृत्तांत नाहीये, कारण की मत्तयकृत शुभवर्तमान येशू राजा हे दाखवत आहे. आणि म्हणून एका राजाला भेटायला राजे लोकच येतील किंवा ज्ञानी लोक येतील, म्हणून मत्तयाने तो वृत्तांत लिहिला की हे ज्ञानी लोक येशूला भेटायला आले, ज्याचा वृत्तांत यशायाच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं होतं की उंटावर बसून लोक येशूला भेटण्यासाठी येणार आहेत. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस ते भेटण्यासाठी आले. यशायाचा ग्रंथ 60वा अध्याय 1 ते 9 वचनामध्ये त्याचा वृत्तांत आहे. हे ज्ञानी लोक भेटण्यासाठी आले आणि देवाने येशूचं संरक्षण केलं, कारण की हेरोद राजाला असं वाटलं मी आता ह्या येशूला मारून टाकेल, जो यहुद्याचा राजा जन्मास आलेला आहे ह्याला मारणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याने कत्तल करायला लावली. त्या अगोदरच देवाने रात्री योसेफाला स्वप्नात दर्शन देऊन सांगितलं, योसेफा उठ, बाळक
बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद पाहत आहे, म्हणून बाळक आणि त्याच्या यांना घेऊन तू मिसर देशामध्ये जा. आणि मग योसेफ ऑलरेडी मिसर देशामध्ये निघून गेला. त्यानंतर हेरोदाला समजलं आपण फसवले, त्याने कत्तल केली. देवाच्या योजना मनुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही. मनुष्यच काय, सैताने उद्ध्वस्त करू शकत नाही. येशूला संपवावं म्हणून हेरोदाने कत्तलीची ऑर्डर दिली, पण तोपर्यंत देवाचा पुत्र, मनुष्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा मिसर देशामध्ये निघून गेला होता. तो यासाठी मिसर देशात गेला कारण की देवाने सांगितलेलं आहे, मी माझ्या पुत्राला मिस्रातून बोलावलेलं आहे. ते वचन येशूविषयी स्पष्ट व्हावं. आणि मग ज्या वेळेस हेरोद राजा मरण पावला, त्यानंतर देवाने सांगितलं, योसेफा उठ, बालक आणि त्याच्या आईला घेऊन पुन्हा आपल्या देशात जा, कारण की जे ते त्याचा घात करू पाहत होते ते आता मरण पावलेले आहेत. आणि मग ज्या वेळेस योसेफ पुन्हा बेतलेहमाकडे आला, त्यावेळेस त्याला समजलं की ह्या हेरोद्या प्रांतावरती आर्खेलाव राज्य करत आहे. आणि मग तो म्हणाला, हा पण हेरोदाचाच मुलगा आहे. आणि म्हणून तो म्हणाला, त्यापेक्षा मी वर गालील प्रांतात जातो. मग तो त्याला घेऊन गालील प्रांतामध्ये नासरेत येथे गेला. नासरेत कोणाचं गाव? नासरेत कोणाचं गाव? योसेफाचं गाव का मरियेचं गाव? नासरेत मरियेचं गाव आहे, कारण मरिया तिथं राहत होती. नंतर योसेफ तिथं आला, त्याने त्याचं बस्तान बांधलं, म्हणून तिथं लिहिलंय, योसेफ हा दाविदाच्या कुळातला असल्यामुळं तो नावनिशी करण्यासाठी आपल्या कुळी म्हणजे यहुद्यातील बेतलेम प्रांतामध्ये गेला. ते त्याचं मूळ गाव आहे. परंतु हे मरियेचं गाव आहे, मरियेचं घर तिथं आहे. देव मरिये संगती त्या नासरेतमध्ये बोलला. आणि म्हणून हा योसेफ म्हणाला, आता माझ्या इकडे तर यहुद्या प्रांतामध्ये हा राज्य करतोय, धोका आहे थोडासा, चला आपण गालिलात जाऊ, कारण गालिलामध्ये दुसरा असणारा हेरोद राज्य करतोय, त्याच्यापासून धोका नाहीये. आणि म्हणून तो नासरेतात आला, यासाठी की संदेष्टा म्हणाला त्याला नासुरी म्हणतील किंवा त्याला नासरेतकर म्हणतील. म्हणून अनेक वेळेस लोक, येशूचं आडनाव काय? नासरेतकर. त्यांच्याकडे सगळे करच आहेत, त्यांच्याकडे सगळे कर आहे. आपल्याकडे पण महाराष्ट्रामध्ये एक समुदाय त्याला कर म्हणतात, परंतु त्यांच्याकडे पण भरपूर सगळे कर आहेत. आणि हे जे कर आहेत हे त्या त्या गावाच्या नावाने त्या ठिकाणी आलेत. आणि म्हणून त्यावेळेस येशूला तिथं नेलं, येशू तिथे राहिला, आईबापाच्या सानिध्यामध्ये राहिला. आणि मग त्याच काळामध्ये त्याच्या अनाथ्यातला बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे तो पुढे आला. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा संदेश होता, पश्चाताप करा कारण देवाचं राज्य जवळ आलंय. ज्यावेळेस बाप्तिस्मा करणारा म्हणतो ना पश्चाताप करा, त्यावेळेस बाप्तिस्मा करणाऱ्याविषयी झालेलं भविष्य कथन की हा येशूचा मार्ग तयार करणार आहे. म्हणून येशू ज्यावेळेस आणा पश्चाताप करा म्हणत, त्यावेळेस लोकांना हे समजलं की पश्चाताप काय आहे. परंतु बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या पश्चातापाचा दृष्टिकोन आणि येशूच्या पश्चातापाचा दृष्टिकोन यामध्ये फरक आहे. दोन निराळे आहेत, दोघं वेगवेगळे आहेत. दोघांच्या पश्चातापामध्ये बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं म्हणणं असं आहे की तुम्ही पुन्हा फक्त देवाकडे वळा, बाप्तिस्मा घ्या. म्हणून तो म्हणतो, ज्यावेळेस शास्त्री आणि आओ सापाच्या पिल्लांनो, तुम्हाला भावी क्रोधापासून पळावयास कोणी लावलं? कुठल्या क्रोधापासून? भावी. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा पश्चातापाचा दृष्टिकोन आहे. भविष्यामध्ये घडत असणारी घटना येशूच्या पश्चातापाचा दृष्टिकोन निराळा आहे. आणि म्हणून असा येशू ज्यावेळेस योहानाला अटक झाली, त्यावेळेस येशूने योहानाला अटक झाल्यानंतर तो तिथून निघाला, गालील प्रांतामध्ये आला. आणि गालील प्रांतामध्ये आल्यानंतर येशूने संदेश म्हणजे येशूने तेव्हापासून अनेक संदेश दिले, अनेक प्रवचनं दिली, अनेक लोकांसंगती तो बोलला. योहान शुभवर्तमानामध्ये पर्सनल डिस्कोर्स, जसं शमरोनी स्त्री संगती, निकोदेमा संगती, पर्सनल पिलाता संगती, पर्सनल त्यांच्या गोष्टी आहेत त्या ज्या आहेत. परंतु तेव्हापासून म्हणजे जसा बाप्तिस्मा करणाऱ्यावर अटक झाली, येशूच्या सेवेची सुरुवात झाली, तेव्हापासून येशूने ज्या संदेशाची सुरुवात केली तो संदेश होता पश्चाताप करा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अगोदर येशूचा सगळ्यात पहिला संदेश आहे पश्चाताप करा, कारण की स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. पश्चाताप करा हा पवित्र शास्त्र आधारित शब्द आहे. रिपेंटन्स, रिपेंट, इट इज अ बिब्लिकल वर्ड. जगाला पश्चाताप ह्याचा अर्थ आणि ह्याच्या गोष्टी माहीत नाहीत. जगाला पस्तावा माहीत आहे, जगाला पश्चाताप माहीत नाही. पश्चाताप आणि पस्तावा ह्याच्यामध्ये फरक आहे. येशूचे दोन शिष्य होते, एक होता पेत्र आणि दुसरा यहुदा इस्करियोत. ह्या दोघांच्या जीवनामध्ये ह्या घटना आल्या. ज्या वेळेस शेवटच्या दिवशी येशूला
यहुदा इस्करियोतने धरून दिलं. त्यावेळेस त्याने धरून दिल्यानंतर मग त्याला वाईट वाटलं, कारण की तो म्हणाला मी निष्पाप जीवाला धरून दिलंय. तो 30 नाणी घेऊन पुन्हा मंदिरात गेला आणि प्रमुख याजकाला म्हणाले परत घ्या. ते म्हणले तुझं तू बघ, आणि त्याने ते मंदिरामध्ये फेकले. त्याला पस्तावा झाला की मी निष्पाप जीवाला धरून दिलं, आणि म्हणून त्याने पस्तावा केला आणि जाऊन गळफास घेतला. त्याला पस्तावा म्हणतो. पश्चाताप म्हणजे काय? पेत्राला समजलं की येशूने माझ्याविषयी जे सांगितलं होतं, कोंबडा 2 वेळेस आरवण्यापूर्वी तू मला 3 वेळेस नाकारशील. आणि जसा कोंबडा आरवला त्यावेळेस पेत्राच्या लक्षात आलं की मी जे केलं ते सांगितलं होतं. पेत्र खूप रडू लागला. पेत्र येशूविषयी उत्सुक झाला की आता ह्याचं काय झालं असेल. तो रडत राहिला. म्हणून ज्यावेळेस त्याचं पुनरुत्थान झालं, पुनरुत्थानाच्या वेळेस ज्यावेळेस स्त्रियांनी येऊन सांगितलं त्याचं शरीर तेथे नाही, त्यावेळेस पेत्र आणि योहान हे 2 जण पळत गेले. योहान अगोदर कबरेकडे गेला. योहान कबरेच्या तोंडाशी पाहून सगळं पाहत होता की नेमकं काय घडलेलं आहे. तो निरीक्षण करत होता. पण मागून पेत्र आला आणि पेत्र धडक आतमध्ये शिरला, कारण की पेत्र पश्चातापाच्या अंतःकरणात तिथं पोहोचला होता. मी एकदा तुला नाकारलं, पुन्हा मी नाकारणार नाही. आणि त्याला आपण म्हणतो पस्तावा आणि पश्चाताप. रिपेंट, पश्चाताप करा, हा पवित्र शास्त्राचा शब्द आहे, हा जगाचा शब्द नाही. जगाचा शब्द आहे पस्तावा करणे, थोड्या वेळासाठी वाईट वाटणं, थोड्या वेळासाठी गोष्टी करणं. आणि हा येशू या ठिकाणी बोलत आला पश्चाताप करा. काय येशू म्हणतो पश्चाताप करा? कारण येशूला हे माहीत आहे की माणसाला वेळोवेळी पश्चातापाची गरज आहे. 2 प्रकारच्या पश्चातापाला मनुष्याला सामोरे जावं लागतं. पहिला पश्चाताप आहे जीवनामध्ये, तो एकदाच केला जातो. येशूच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी, की ज्या ठिकाणी आम्ही आल्यानंतर जीवनामध्ये एकदाच येशूला आपल्या जीवनामध्ये वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलं जातं. D.L. मूडी देवाचे सेवक यांना एके ठिकाणी संदेशाला बोलावलं. 4 दिवसाच्या सभा त्यांच्या, आणि रोज संध्याकाळी ते गेले की ते म्हणायचे योहान 3:16 वाचूया. आणि योहान 3:16 3 दिवस वाचलं. 4थ्या दिवशी त्यांना घ्यायला ज्यावेळेस लोक आले, त्यांना जिथं ठेवलं तिथं, त्यावेळेस त्यांनी विचारलं मूडी साहेब आजचं वचन काय? ते म्हणले योहान 3:16. अहो 3 दिवस तुम्ही त्याच्यावरतीच बोललाय. आणि मूडी साहेब म्हणतात, D.L. मूडी म्हणताना म्हणाले देवाची प्रीती 3 दिवसात आणि 4 दिवसात सांगता येणार नाही. प्रिय बंधू भगिनींनो, देवाची प्रीती फार आगाध आहे. पहिल्या वेळेस ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करतो, नोव्हेंबर महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात मी अकोल्यामध्ये वधस्तंभ शिकवत आहे. त्या लोकांनी वधस्तंभ शिकवण्यासाठी बोलाय, ओपन एअर मीटिंग आहे. लोकांना वधस्तंभाच्या पायथ्याशी घेऊन येणं, की ज्या वेळेस देवाचा आत्मा काम करतो, पहिल्याच वेळेस आम्ही येशूचा आपल्या जीवनामध्ये वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार करतो, की जी आमच्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात आहे, ते पहिल्या वेळेस पश्चातापाची आमची पायरी आहे. दुसरी, आम्ही सर्व मनुष्य आहोत, आणि शास्त्र म्हणतो देव आमची प्रकृती जाणतो. आमच्याकडून कळत न कळत, जाणून बुजून ज्या वेळेस आमचे हात आणि पाय बरबटतात, त्यावेळेस येशूने शेवटल्या भोजनाच्या वेळेस किंवा वलांडणाच्या भोजनाच्या वेळेस आपल्या शिष्यांचे पाय धुवायला सुरुवात केली. आणि पेत्र म्हणाला प्रभूजी माझे पाय धुवू नका, तर मला आंघोळ घाला. आणि येशू म्हणाला ज्याने एकदा आंघोळ केली त्याला सारखी सारखी आंघोळ करायची गरज नाही, परंतु पाय खराब झालेत हे धुवायला पाहिजे. त्यानंतर योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 9 वचन तो म्हणलेला आहे, तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून जर आम्ही आमची पापे पदरी घेतली तर तो आमच्या पापांची क्षमा करेल. आमचं तारण झाल्यानंतर देखील आमच्या जीवनामध्ये यदाकदाचित देवापासून दूर जाण्याचा प्रसंग येऊ शकतो. आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाला सोडून आमचं जीवन जगू शकतो, परंतु त्यावेळेस त्याला आपण म्हणतो की पुन्हा देवाकडे येणं, पुन्हा देवाला क्षमा मागणं, पुन्हा देवाच्या समोर बसणं, पुन्हा देवाला हाक मारणं, पुन्हा देवाला म्हणणं सुरू करणं. स्तोत्र 51 ज्यामध्ये दावीद राजा म्हणतो, हे देवा तुझा आत्मा तू माझ्यामधून काढून घेऊ नकोस, तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाहीतर तो मी सादर केला असता. की ज्या काळामध्ये पशुयज्ञ करण्याची, पापार्पण करण्याची सोय होती, त्या काळात दावीद राजा म्हणतो तुला पशुयज्ञ आवडत नाही, मग तुला काय आवडतं? भग्न आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. प्रिय बंधू भगिनींनो, ज्यावेळेस येशू म्हणतो पश्चाताप करा, त्यावेळेस इस्रायल राष्ट्राची पार्श्वभूमी पाहणं फार गरजेचं आहे. अनुवादाच्या पुस्तकाच्या असणाऱ्या 28, 29, 30 अध्यायामध्ये देवाने हे असणाऱ्या इस्रायल लोकांना सांगून ठेवलं होतं मोशेच्या द्वारे,
तुम्ही जर समजा माझ्या आज्ञा पाळल्या, माझ्यापासून दूर गेलात, माझं जर तुम्ही ऐकलं नाही तर मी काय करेल. आणि देवाने त्यांना सांगत असताना काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितलेल्या होत्या. त्यात पहिली गोष्ट, जर तुम्ही माझ्या आज्ञांचं उल्लंघन केलं तर मी तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये आजारपण घेऊन येईल. दुसरी गोष्ट देवाने सांगितली होती, तुम्ही जर माझ्यापासून दूर गेला तर तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला अडचणी येतील. तिसरी गोष्ट देवाने सांगितली, तुम्ही पहिल्यातून सुधारला नाहीत, दुसऱ्यातून सुधारला नाहीत, मग मी नैसर्गिक गोष्टी आणेल. तुमच्या शेतामध्ये लावलेलं बी हे खराब होईल, त्या ठिकाणी चोर येऊन लुटून घेऊन जातील, काय म्हणतो लोकस टोळ येऊन ते खाऊन टाकतील, तुमचं नुकसान होईल. चौथी गोष्ट लिहिताना असं म्हणतो, तरी तुम्ही सुधारला नाहीत तर मी तुमच्यावरती शत्रू राष्ट्र पाठवेल, शत्रू राष्ट्र तुमच्यावर येईल. म्हणून माझा खात्रीचा विश्वास आहे, फलिस्टी लोक ज्या वेळेस इस्रायल लोकांवरती हमले करतात त्यावेळेस इस्रायल राष्ट्र देवापासून दूर गेलेलं असतं. कारण की परमेश्वर स्वतः आमोसाच्या पुस्तकात म्हणतो, तुम्हाला माहित नाही का, ज्या वेळेस मी यरुशलेमेला किंवा यहुदी लोकांना या ठिकाणी बसवलं, त्याच काळामध्ये मी या असणाऱ्या फलिस्ट्यांना मी आफ्रिका खंडातून या ठिकाणी आणून बसवलेलं, यासाठी की त्यांनी शेवटपर्यंत जर तुम्ही मला सोडलं तर तुमच्याशी युद्ध करावं. इस्रायलाच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त इस्रायल लोकांना त्रास कोणी दिला असेल तर या फलिस्टी लोकांना. तो म्हणतो, तुम्ही आता युद्धाने पण सुधारला नाहीत, मग मी तुम्हाला काय करेल माहिती आहे का, मी तुम्हाला देशोधडीला लावेल, वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये मी तुम्हाला घेऊन जाईल. आणि येशू ज्या वेळेस संदेश घेऊन आला पश्चाताप करा, त्यावेळेस इस्रायल राष्ट्राची त्यावेळेसची परिस्थिती याच्यापेक्षा निराळी नव्हती. कारण की त्या ठिकाणी रोमी सरकार राज्य करत होतं, इस्रायलाची मक्तेदारी निघून गेली होती. देव जो राजा आहे त्या देवाचं राजे पण यांनी शाऊल राजा मागून धुडकावलेलं होतं. ते म्हणाले, आम्हाला दिसणारा इतर राष्ट्रांसारखा राजा हवा आहे, म्हणून तो आम्हाला राजा दे. आणि तो शमूएल बिचारा रदबदली करतो, सारखी रदबदली करतो. तो म्हणतो, नका मागू, देव तुमचा राजा आहे, देव तुमचा राजा आहे. कारण की ज्या देवाने तुम्हाला मिस्र देशातून बाहेर काढलं, तो मोशेला म्हणाला होता, तू माझे लोक घेऊन याच ठिकाणी पुन्हा ये, ते माझी प्रजा होतील. म्हणजे देव म्हणतो, मी त्यांचा राजा होईल. आणि येशूच्या काळात राजे पण संपलं, सगळं संपलं, परागंदा झालेले. आणि सगळा असणारा यहुदी समाज, त्यावेळेस फक्त यहुदी होते, इस्रायली त्यांना म्हणत नव्हते. कारण की त्याच्या अगोदरच आशूरच्या राजाने वरचढ केली 7व्या शताब्दीमध्ये. आणि आशूरचा राजा वरचे 10 राष्ट्र घेऊन गेले, खाली राहिले तेवढं फक्त आता यहुदाचं राष्ट्र. आणि यहुदाचं राष्ट्र पारतंत्र्यात 500 मध्ये जातं, ख्रिस्तपूर्व 500 मध्ये ते पुन्हा येऊन वाचतात, त्यामुळे त्यांना यहुदी म्हटलं गेलं. अनेक असं म्हणतात, यहुदी आणि इस्रायल संकल्पना काय, ही थोडीशी संकल्पना आहे, म्हणून त्यांना यहुदी जगभरामध्ये ओळखलं जातं. कारण की 10 वंश कुठं गेले हे अनेकांना माहीत नाही, पण देवाला माहीत आहे ते 10 वंश कुठे आहेत. आणि अशा ह्या ठिकाणी येशू म्हणतो, अरे तुम्ही तुमचा माझ्या वचनावरचा विश्वास काढला, तुम्ही सध्या जे करत आहात मंदिरामध्ये येऊन, हे तुमचं रुटीन लाईफ आहे. तुम्ही जे मंदिरामध्ये येता ते तुम्हाला केवळ कुणीतरी सांगितले म्हणून येता. प्रिय बंधू भगिनी, आम्ही ज्यावेळेस देवाच्या मंदिरामध्ये येतो ना, त्यावेळेस आम्ही माणसांना भेटायला येत नाही आणि आमचे पेहराव आणि आमचे असणारे सोने नाणं दाखवायला येत नाही. आम्ही येतो ते सर्वसमर्थ देव, त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, ज्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला देवावर विश्वास ठेवण्याची कृपा मिळाली, ह्या त्रैक देवाला भेटण्यासाठी आम्ही येतो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही देवाच्या मंदिरामध्ये येतो त्यावेळेस आम्ही आमच्या सर्व सन्मानाच्या गोष्टी, मानाच्या गोष्टी आम्ही बाहेर काढून ठेवतो. आणि म्हणून आम्ही येत असताना, देवा तू सर्वश्रेष्ठ आहे, आम्ही तुला भेटायला आलो. ख्रिस्ती चर्चमध्ये आणि यहुदी सभास्थानामध्ये मोठा फरक आहे. सगळ्या ख्रिस्ती चर्चमध्ये हे सेटअप आहे, पाळक पुढे असतात आणि इथून पुढे गोष्टी चालू होतात, सगळे पुढून बघतात. परंतु यहुदी सभास्थानामध्ये अशाच प्रकारची बिल्डिंग असते किंवा याच्यापेक्षा मोठी असेल, परंतु त्यांचं जे पुलपीठ आहे ते मध्ये असतं आणि लोक सगळे असे गोल बसलेले असतात. ते पाळक गोल फिरून फिरून लोकांशी बोलतात, देवाचं वचन वाचून दाखवतात. म्हणून आम्हाला वारंवार शुभवर्तमानामध्ये वाचायला भेटतं. ज्या वेळेस येशू मंदिरामध्ये गेला, पहिल्या वेळेस कफरनहूमाच्या मंदिरामध्ये गेला, त्यावेळेस गेल्यानंतर त्याच्या हातामध्ये यशायाचा ग्रंथ काढून देण्यात आला आणि तो उघडला आणि त्याने वाचायला सुरुवात केली. आज देवाचा आत्मा माझ्यावरती आलेला आहे. हा फरक ख्रिस्ती मंदिरांमध्ये
देवळांमध्ये आणि यहुदी सिनेगॉगमध्ये आहे. आणि असाही जाऊ लोक सांगायचे, तो म्हणतो तुम्ही जे सिनेगॉगकडे जाता, तुम्ही या ठिकाणी जे मंदिराकडे येता, कोणत्या मंदिराकडे येता? ज्या मंदिरामध्ये कर्राचा कोश नाही, ज्या मंदिरामधून देवाचं सामर्थ्य शेकडो वर्षापूर्वी निघून गेलं, तरी तुम्ही त्या ठिकाणी येता आणि तुम्हाला असं वाटतं की देव पुन्हा तेथेच आहे, देवाची क्षकाळना ग्लोरी निघून गेली आणि अशा ठिकाणी तुम्ही येता. तुमचा विश्वास सध्या सर्वसमर्थ देवावर नाही, तर तुमचा विश्वास मनुष्याच्या सामर्थ्यावरती आहे. आणि म्हणून तुम्ही जे करत आहात ते मनुष्याच्या सामर्थ्यावर, तुम्ही जे आज करत आहात ते तुमच्या बुद्धिचातुर्यावर अवलंबून करत आहात. म्हणून तुम्ही म्हणतो देवाचं नियमशास्त्र पाळण्यासाठी इतर नियम करणं गरजेचे आहेत. मग हे उदाहरणार्थ ज्या वेळेस एखादा माणूस, म्हणून येशू दोष लावतो, जर तुमच्यापैकी कोणी खड्ड्यात पडला तर तुमचं गाढव जर खड्ड्यात पडलं तर तुम्ही त्याला वाचवणार नाही काय? तुम्ही त्याला वाचवता. अनेक वेळेस तुम्ही शब्बाताला मनुष्याच्या जीवनापेक्षा जास्त किंमत दिली. येशू म्हणतो की तुम्हाला जे करायचं ते तुम्ही सोडलं, दुसरं तुम्ही केलं नाही. येशू म्हणताना असं म्हणतो की तुम्ही जे करत आहात ते मनुष्याचे नियम पाळत आहात, देवाचे नियम पाळणं बंद केलेलं आहे. आणि म्हणून येशू त्यांच्याकडे येतो. त्यानंतर तो म्हणतो तुम्ही आज स्वतःच्या जिद्दीवरती, तुम्हाला असं वाटतं की आम्ही ही राजवट उलटून लावू. म्हणून त्यावेळेस इस्रायलामध्ये गट होता की ज्याला जिलोत म्हणलं, येशूच्या 12 असणाऱ्या प्रेषितांपैकी एक प्रेषित की ज्याचं नाव शिमोन जिलोत. जिलोत म्हणजे अतिरेकी. हे अतिरेकी कारवाया करून ज्यावेळेस येशूला वधस्तंभावर देत होते त्यावेळेस देत असताना बरब्बा, हा जो बरब्बा आहे, हा बरब्बा पण अतिरेकी लोकांपैकीचा प्रमुख आहे आणि त्याला पकडलेला आहे. ह्यांची इच्छा अशी होती, आम्ही आमच्या चाकूवरती, आम्ही आमच्या तलवारीवरती, आम्ही आमच्या गमिनी काव्यावरती, आम्ही ह्या असणाऱ्या रोमनांची राजवट उलटून टाकू आणि आम्ही पुन्हा या ठिकाणी इस्रायलाचं राज्य उभा करू. आणि येशू अशा काळामध्ये की ज्या वेळेस वैयक्तिक पतन झालं, ज्या वेळेस कौटुंबिक पतन आहे, ज्या वेळेस धार्मिक पतन आहे, ज्या वेळेस भौतिक पतन आहे, ज्या वेळेस लोक स्वतःवर विश्वास ठेवत आहेत, त्यावेळेस येशू ओरडून म्हणतो पश्चाताप करा. पश्चाताप करा. पश्चाताप या शब्दाचा अर्थ आहे आमचा मार्ग सोडायचा आणि देवाच्या मागे लागायचं. आमचा मार्ग सोडायचा आणि देवाच्या मागे लागायचं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर आम्ही पश्चातापाला सामोरे जात नाही तर आम्ही पांढऱ्या राजासनाला सामोरे जाणार हे निश्चित आहे. जर आमच्या जीवनामध्ये पहिल्या वेळेस आम्ही कधीच वधस्तंभाला मिठी मारली नाही, त्या येशूला आमच्या जीवनात घेतला नाही, तर पांढरं राजासन आमच्यासाठी ठेवलेलं आहे. मग जग मला काय म्हणून म्हणतं ह्याचा देवाला फरक पडत नाही. पश्चाताप, मनुष्य चुकणार हे देवाला माहीत आहे, म्हणून देवाने सोय ठेवली पश्चातापाची. पश्चाताप म्हणजे काय? आमचं जुनं जीवन सोडून देवाच्या मागे लागायचं, देवाच्या नादीला लागायचं, देवाच्या संगती जायचं. पश्चाताप का गरजेचा आहे? कारण की देवाने पश्चातापाची सोय करून ठेवली त्याच्या लोकांसाठी. म्हणून ख्रिस्त घेऊन आला. पहिला शब्द काय सुंदर आहे हो. येशू उभा राहतो संदेश द्यायला, पश्चाताप करा. पण कशासाठी? भविष्यासाठी नाही, वर्तमान काळासाठी. वर्तमान काळ, येशूचा पश्चाताप वर्तमानकालीन सुरुवात होती, भविष्यकालीन नव्हती की भविष्यामध्ये तुम्ही येणाऱ्या क्रोधापासून तुम्ही वाचा. नाही, आजच्या क्रोधापासून, आजच्या तडाख्यापासून, आजच्या गोष्टीपासून तुम्ही वाचावं. आणि म्हणून तो म्हणतो की ज्या वेळेस मनुष्य आपल्या पापापासून दूर जाऊन देवाच्या मागे लागतो, पश्चाताप करणं ही माणसाला गरजेची गोष्ट आहे. का करायचा? तिथं उत्तर दिले, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. पश्चाताप करायचा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. अनेक वेळेस पश्चातापाविषयी ज्यावेळेस लोक बोलतात त्यावेळेस लोक म्हणतात पश्चाताप म्हणजे मनुष्य खूप रडतो. प्रत्येक वेळेस माणूस रडलेच ह्याची काही खात्री नाही. त्याचं अंतकरण फुटायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. दाविदाच्या भाषामध्ये अंतकरण भग्न हृदय व्हायला पाहिजे की मी हे केलेलं हे चूक आहे. योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये योहान लिहिताना म्हणतो, असं पाप आहे की ज्याची क्षमा केली जाणार नाही. असं कोणतं पाप आहे? पवित्र आत्म्याविरुद्ध आहे. परंतु त्या ठिकाणी जो शब्द आहे योहानाच्या पत्रामध्ये तो पवित्र आत्म्याशी साधर्म्य धरणारा नाहीये. तो जो शब्द ग्रीक शब्द आहे ना, त्याचा अर्थ आहे ज्या वेळेस मनुष्य स्वतः
पापाला पाप मानायचं बंद करतो. उदाहरणार्थ, एखादा माणूस खोटं बोलत राहतो आणि तो खोटं बोलत असताना त्याला आता ते खोटं लागत नाही आणि तो म्हणतो हेच खरं आहे. त्यावेळेस तो म्हणतो मी काही चुकीचं करत नाही. ज्या वेळेस आम्ही पापाला पाप मानायचं बंद करतो त्यावेळेस आम्हाला पश्चातापाकडे जाण्याची गरज भासत नाही. जगामध्ये एक मनुष्य होऊन गेला आणि तो मनुष्य म्हणताना मला, जो दुसऱ्याला पापी म्हणतो तोच महापापी आहे. स्वामी विवेकानंद. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जनो तुम्ही सर्व मज काढ्या. पश्चातापाला सामोरे जाणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. का जायचंय? कारण की कोणाचं राज्य? कोणाचं राज्य? मत्तई शुभवर्तमान 4 अध्याय 17 वचन. स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. स्वर्गाचं राज्य काय आहे? काय हो, आम्ही स्वर्गाचं राज्य म्हटलो की आम्हाला स्वर्गामध्ये सोन्याचे रस्ते, 12 जातीची फळं देणारी झाडं, देवदूत, प्रकाश हे सगळं दिसतं. हा भविष्यकालीन स्वर्ग आहे की ज्या वेळेस मंडळीला देव त्या ठिकाणी घेऊन जाऊन बसेल, ते म्हणेल तू या ठिकाणी राहायला पाहिजे. परंतु ज्या वेळेस आम्ही देवाकडे येतो, स्वर्गाचं राज्य जगामध्ये काय? ज्या वेळेस आम्ही राज्य म्हणतो त्यावेळेस राज्यामध्ये 2 गोष्टी येतात. पहिली महत्वाची गोष्ट ठिकाण आणि व्यक्ती. हे दोन्ही असायला पाहिजे. राज्यामध्ये ठिकाण पण असायला पाहिजे आणि व्यक्ती असायला पाहिजे. ज्या ठिकाणी आणि ज्या व्यक्तीमध्ये देवाचं गौरव केलं जातं, देवाच्या योजना पाळल्या जातात, देवाच्या आज्ञांचं पालन केलं जातं, देवाच्या आज्ञांचा स्वीकार केला जातो, त्याला म्हटलेलं आहे स्वर्गाच्या राज्याची सुरुवात होणे. स्वर्गाच्या राज्याची सुरुवात ह्या ठिकाणी होते. आम्ही एकदम मेलो आणि स्वर्गात गेलो असं नाही. मला मागे एकाने प्रश्न विचारला, कुठेतरी शिकवत असतो, पाळक साहेब स्वर्गामध्ये आपण कोणती भाषा बोलणार? कोणती बोलणार हो? आपलीच भाषा बोलणार. अजून काय कोणाचं? कोणती भाषा बोलणार? देवदूतांची भाषा बोलणार. अजून प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 4 अध्याय 5 अध्यायात लिहिलेलं आहे, त्यावेळेस मी त्या ठिकाणी पाहिलं एक मोठा वंश, एक मोठा समुदाय उभा आहे. त्या समुदायामध्ये वेगवेगळ्या वंशातले, जाती धर्मातले आणि भाषा बोलणारे. त्याच्यामुळे ह्या संभ्रमात राहू नका. तिथं गेल्यानंतर नवीन काहीतरी भाषा भेटणार आहे. नाही, ही मराठी ती ना, ही मराठीच नीट बोलायला पाहिजे आपल्याला. आले तुले काले करायचे नाही, नीट बोलायचे. दुसरं गाणं पण काय सुंदर होतं, तेरी आराधना करू. पुढच्या वेळेस छडी घेऊन येतो मी शारो. कडवं संपत नाही की आपण ध्रुपद लगेच जोडतो. थोडं थांबायला काय हरकत आहे आम्हाला? 2 सेकंदाचा पॉज काय आपण काय वाया घालवतो का? तो 2 सेकंदाचा मंदिरातला पॉज पण देवाची स्तुती करणार आहे. स्वर्गाचं राज्य, ज्या ठिकाणी देवाचं राज्य, देवाची वचनं, देवाचा नियम, देवाच्या गोष्टी पाळल्या जातात. म्हणून येशू पहिलं काय म्हणतो? स्वर्गाचं राज्य जवळ आलंय, पश्चाताप करा म्हणला नाही, पश्चाताप करा. कारण की येशूला हे माहीत आहे प्रत्येक माणसाला 2 प्रकारच्या पश्चातापाची गरज आहे. एक लाईफ टाईम पहिल्या वेळेस येशूला स्वीकारणं, आणि दुसरं की आम्हाला रोज आमच्या पापांचे करून, बाबा मी हे चुकलंय, देवाकडे सादर करून पश्चाताप कर, देवाकडे सोपवून देणे. आणि म्हणून ज्यावेळेस म्हणतो ठिकाण आणि व्यक्ती, ज्या ठिकाणी देवाचं राज्य चाललंय, देवाचं राज्य प्रस्थापित आहे. सध्या देवाचं राज्य कुठं प्रस्थापित आहे? तर स्वर्गामध्ये. स्वर्गामध्ये आम्हाला देवाचं राज्य दिसतं. देव बसल्याने सगळे स्तुती करत आहेत, देवाचं गौरव करत आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही देवाला स्थान देतो, देवा तू ये, तू काम कर, तू आमच्या जीवनामध्ये राहा, आमच्या संगती राहा, हे मला समजलं, मी हे सोडून नवीन मार्ग धरलाय तुझ्या मागं चालण्याचा. देवा त्यावेळेस तुझी कृपा तू होत, माझा सहाय्यकर्ता आणि पुढारी हो, माझा मार्गदर्शक तो. आणि देवाचं वचन पाळण्याची आम्ही सुरुवात करतो. आणि देवाचं वचन हे आम्ही आमच्या सोयीने पाळू शकत नाही. पवित्र शास्त्रात लिहिलंय तसंच आम्ही देवाचं वचन पाळणं गरजेचं आहे. आम्ही कुठलंही वचन कुठं काढून जोडू शकत नाही. ह्या प्रत्येक पुस्तकाला आणि वचनाला बॅकग्राऊंड आहे. त्या बॅकग्राऊंड मध्ये देवाचं वचन बसायला पाहिजे.
ज्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणतो ना योहानाच्या प्रगटीकरणाच्या पुस्तकात, पहा मी अल्फा आणि ओमेगा आहे, त्याचा अर्थ काय हो? काय म्हणतो त्याचा अर्थ? म्हणजे येशू भूतालावर असताना का नाही बोलला? हा, निर्माण करताय. येशू भूतालावर असताना इथं 7 वेळेस म्हणला नाही कृष्ण बरोबर, मी आहे मी आहे मी आहे मी आहे मी आहे. मग इथं का नाही म्हणला मीच अल्फा आणि ओमेगा आहे? का नाही म्हणाला येशू? हो, त्यासाठी आम्हाला बॅकग्राऊंड माहीत पाहिजे. त्यासाठी आम्हाला पुस्तक, नाहीतर आम्ही कुठंही काढतो कुठंही जोडतो. भाजी करायची, कोथिंबीर भाजी करायची मेथीची, त्याच्यामध्ये टाकतो आम्ही फिशचा मसाला. बघा घरी जाऊन आज दुपारी केल्यावर बघा उद्योग. आज जाता जाता दुकानातून शेजारच्या फिशचा मसाला घेऊन टाका आणि घरी जे काही दुपारी भाजी आहे त्या बाहेर टाकून द्यायची त्याची फोडणी. बघा काय होते घरी. मग देवाचं वचन आम्ही कसं उडू शकतो? नाही काढू शकत. देवाच्या वचनाला त्याची बॅकग्राऊंड आहे, त्याची परिस्थिती आहे, त्याचं कल्चर आहे, त्याचं असणारं जॉग्राफिकल पोझिशन आहे, त्याच्यासाठी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे, त्याच्यामध्ये ते वाचायला पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही म्हणतो देवाचं वचन आमच्या जीवनात राज्य करतं, त्यावेळेस ते देवाच्या इच्छेप्रमाणे आमच्या जीवनात राज्य करतं. देवाचं वचन साधं सुधं नाही हो. गुरुवारच्या बायबल स्टडी मी म्हणताना म्हणालो की ज्यावेळेस मोशेला देवाने 10 आज्ञा दिल्या, जे बायबल स्टडीला होते त्यांनी सोडून उत्तर द्यायचं. ज्या दिवस देवाने मोशेला 10 आज्ञा दिल्या त्यावेळेस ते देवाने कशावर लिहून दिल्या? हा, कशावर? दगडी पाट्या. त्या मोशेने बनवलेल्या होत्या. देव म्हणला ना, मोशे पहिल्या फोडल्या, तुला शिक्षा देतो, तू खाली दगडी पाट्या बनव. तशाच मोशेला दुसरी पाटी बनवायची परवानगी दिली नाही, दुसरं डायमेन्शन बनवायची परवानगी दिली नाही, दुसऱ्या प्रकारच्या असणाऱ्या जाडी बनवायची. मी जशा दिल त्यांना तशाच दगडी पाट्या. ते मोशे खालून दगडी पाट्या, भूतलावरचा दगड घेतला त्यांनी, जो आहे तो बनवून तो घेऊन गेला वरती. त्याच्या अगोदर देवाने ज्या दिलेल्या 10 आज्ञा पाट्यावरती लिहिल्या होत्या, त्या पाट्या कसल्या होत्या? एक उदाहरण सांगतो, ऐका. मला पत्र लिहायचं आहे रितेशला. आता रितेश, इथून पुढे रितेश. आता ओके, शारून तुझा तर सगळं नीट झालं तर रितेश आहे ना. मग त्याच्यानंतर इकडे एकाकडे लाईन. रितेशला पत्र लिहायचं. मी काय म्हणणार माहिती आहे का? रितेश अमुक अमुक कर, किंवा नाव पण लिहिणार नाही त्याचं, अमुक अमुक कर. बरोबर आहे. मी पाळक साहेबांचा मेसेज मला हे करायचं गेला रितेश. पण मला आता लिहित असताना ह्या असणाऱ्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याला लिहायचं. मग मी लिहिणार, सन्मान्य साहेब अमुक अमुक, माझा अमुक अमुक काम आहे. आता मला ह्या असणाऱ्या महाराष्ट्राच्या राज्यपालाला किंवा मुख्यमंत्री, मग मिळणार सन्मान्य माननीय मुख्यमंत्री साहेब, मी अमुक अमुक, माझा विषय तमुक तमुक. मी शब्द बदलले, मग मी माझा विषय मांडणार. आता मला राष्ट्रपतींकडे जायचंय, त्यावेळेस माझी भाषा अजून वेगळी, पेपर वेगळा, सेटिंग वेगळं, डिझाईन चांगलं, ते सगळं वाचणार नाहीत. माझी वाक्य मी तसं लिहीन. देवाने ज्या वेळेस त्याच्या आज्ञा दिल्या ना, देवाने दगडी पाट्यावरती दिल्या नाही. अनेकच लोक म्हणतात बासाल्ट स्टोन म्हणजे लोकांचं म्हणणं, ज्यावेळेस ज्वालामुखी फुटतो ना, त्यातून जो दगड बाहेर येतो. इस्रायलमध्ये बरेचसे चर्चेस आहेत ना ह्या दगडाचे. तो कधीतरी जाऊन बघून यावं सुरू झाल्यानंतर. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी, ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांनी देवाकडे प्रार्थना करा, हे देवा मला घेऊन चल. देव घेऊन जाईल. तिथून जाऊन आलो ना, आमचं जीवन बदलतं, आमचं बायबल वाचायचं परिस्थिती बदलतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्तोत्र संहिता 122, इस्रायलाच्या शांतीसाठी प्रार्थना करा, तुझ्यावर प्रीती करणाऱ्याचं कल्याण असो. इस्रायलावर आम्ही जाऊन येतो ना, कारण आमची प्रीती आहे म्हणून आम्ही जाऊन येतो. जाऊन या, कोणा संगती पण जाऊन या, माझ्या संगतीच या म्हणत नाही, पण जाऊन बघून या. परिस्थिती बदलते, दृष्टिकोन बदलतो. हा जो बासाल्ट दगड आहे ना, तो तिथं बरेच चर्चेत आहे. पण देवाने ज्याच्यावर 10 आज्ञा दिल्या ना, सध्या असणाऱ्या जगामध्ये, उच्चवर्गीय जगामध्ये, की ज्या ठिकाणी खूप श्रीमंती आहे, त्या ठिकाणी सध्या बरेच लग्न होत आहेत, बरेच कार्यक्रम होत आहेत. आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या बऱ्याच स्त्रिया नटून खटून त्या ठिकाणी येत आहेत. आणि त्यांच्या गळ्यामध्ये सध्या एक प्रेशियस स्टोन दिसत आहे, आणि तो स्टोन आहे एमराल्ड.
काहींच्या अंगठीत आहे, काहींच्या गळ्यात आहे, काहींच्या नाकात आहे, काहींनी कानात घातलाय, काहींनी गळ्यात घातलाय. आतापर्यंत मी बरेच बघितले, परंतु एक स्त्री आहे जिचं नाव उषा उत्तुप आहे. तिच्या गळ्यामध्ये मी एक स्टोन बघितला, तो एवढाच मोठा, म्हणजे मी बघितला ह्याच्यापेक्षा मोठ्या लोकांनी घातले असतील, पण तिने तिच्या असणाऱ्या गळ्यात एवढाच मोठा एमराल्ड घातला होता. मी आतापर्यंत पाहिला तो सगळ्यात मोठा. आणि देवाने ज्यावेळेस 10 आज्ञा लिहून दिल्या, त्यावेळेस देवाच्या 10 आज्ञा ह्या जगातल्या सर्वश्रेष्ठ आज्ञा आहेत. आणि म्हणून त्या सर्वश्रेष्ठ आज्ञा देवाने एमराल्ड दगडावरती लिहून दिल्या होत्या. आणि मग आपण म्हणतो खून करू नको म्हणजे काय, फक्त भोगसू नको. म्हणून येशू म्हणतो अरे खून करू म्हणजे फक्त भोगसू नकोस. त्याचा अर्थ आहे, जर तू भावाला उगाच म्हणतो ए वेडगाळा, अरे मूर्खा, अरे दीड शहाण्या, अरे शहाण्या, हे सगळे शब्द सारखे आहेत हो, बरोबर ना, त्यावेळेस तू खून केलाय, तू खून केलाय. म्हणून त्या आज्ञेच्या शब्दाच्या पलीकडे पण अर्थ आहे, ते एमराल्ड आम्हाला शिकवतो. जे चांगलं तेच एमराल्डवर लिहिलं राहील ना हो, अति महत्वाचं. आणि म्हणून तो म्हणतो जिथं देवाच्या आज्ञा राज्य करतात, जिथं देवाच्या आज्ञा देवाच्या आज्ञा देवाच्या पद्धतीने वाचून पाळायला शिकायला पाहिजे. परवा दिवशी एक व्हिडिओ ऐकले, खूप सुंदर आहे, निग्रो माणूस आहे, त्याचं नाव माहीत नाही, पण त्याला एका माणसाने प्रश्न विचारला, तुझं कसं काय चाललंय? तो म्हणला माझं बरं चाललंय. तू एका महिन्यामध्ये, एका वर्षात तू किती पैसे कमवले सर्वात जास्त आतापर्यंत? तो म्हणला $15 मिलियन. खूप झाले, 1 मिलियन म्हणजे 10 लाख, $15 मिलियन म्हणजे खूप झाले. तो म्हणला $15 मिलियन मी कमवले. मग त्याने विचारलं कधी तुला असं झालं का की तू सगळा बँकरप्ट झालास, सगळं तुझं निघून गेलं, तू कंगाल झालास? तो म्हणला ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस एकदा कंगाल झालो, त्याच्यानंतर एकदा पैसे आले खूप, त्याच्यानंतर एकदा कंगाल झालो. आणि म्हटलं की मग तू कसं काय केलंस? काय नाही म्हणलं, मी काय नाही केलं, मी माझ्या असणाऱ्या गोष्टी ज्या आहे ना मी पुन्हा नीट केल्या आणि आता इथून पुढं कंगाल होणार नाही. मग त्याने त्याला विचारलं तुझ्या जीवनात ह्या गोष्टी काय सुरू झाल्या? आणि त्याने सांगितलं मी 16व्या वर्षी प्रभू येशू ख्रिस्ताचा माझ्या जीवनामध्ये वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केला. 17व्या वर्षी पासून मी देवाचं वचन रोज वाचतो. माझ्या जीवनात ज्यावेळेस परिस्थिती येते त्यावेळेस मी देवाच्या वचनाकडे जातो आणि तिथून माझ्या जीवनासाठी मी गुणसूत्र शोधतो. बायबलमध्ये 2 गोष्टी आहेत, सिद्धांत आणि लागूकरण. सिद्धांत आणि लागूकरण. सिद्धांत समजल्याशिवाय लागूकरण समजत नाही. आम्हाला ज्यावेळेस देवाच्या आज्ञा आमच्याकडे येतात, जिथं देवाचं राज्य आहे तिथं देवाच्या आज्ञा आहेत. आणि म्हणून तो म्हणतो स्वर्गाचं राज्य. स्वर्ग कोणाचा आहे? देवाचा. स्वर्ग देवाचा आहे, तो आपला नाही. आम्हाला स्वर्गात जाण्यासाठी येशूच्या द्वारे गेल्याशिवाय जाता येणार नाही. म्हणून योहान 3:16 म्हणतं देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. येशू ख्रिस्त योहान शुभवर्तमान म्हणतो मी मेंढरांचं द्वार आहे. रोमकारास पत्रामध्ये म्हणलेलं आहे मनुष्य स्वर्गात पृथ्वीवर पृथ्वी खाली असं दुसरं कोणतंही नाव नाही की ज्याद्वारे मनुष्याचं तारण व्हावं, आणि ते नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जिथं देवाच्या आज्ञा आमच्या जीवनात काम करतात त्याला आपण म्हणतो स्वर्गाचं राज्य आलेलं आहे. आणि येशू म्हणतो स्वर्गाचं राज्य कुठं आलंय? जवळ आलंय. जवळ आलंय. जवळ म्हणजे किती? ते योहानासारखं सांगत नाही बाप्तिस्मा करणाऱ्या भाविक रोधापासून, जवळ आलंय. इंग्रजीतला शब्द आहे बाय हँड. बाय हँड म्हणजे हातावर. एका हातावर म्हणजे 1.5 फुटावर. त्या काळामध्ये हात म्हणजे त्या देवाने सांगितलं ना कर्राचा कोष तयार कर, 3 हात. 3 हात म्हणजे 1 हात मनुष्याचा म्हणजे 1.5 फूट आजच्या भाषेमध्ये. 1.5 हातावर आलंय. प्रिय बंधू आणि भगिनींनो, इतक्या जवळ देवाचं राज्य आलंय. आणि ह्या इतक्या जवळ आलेल्या देवाच्या राज्याला जर आम्ही नाकारलं, ह्याला जर आम्ही सोडलं, ह्याला जर आम्ही लाथाडलं, ह्याला जर आम्ही बाजूला टाकलं तर देव आमची गय करेल का हो? ज्या येशूने आमच्यासाठी पहिला संदेश आणला पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे, त्या येशूला जर आम्ही नाकारलं तर देव आमच्यावरती शेवटच्या वेळेस प्रीती करेल का हो? आज देव म्हणतो पश्चाताप करा. आमच्या जीवनामध्ये अशी काय गोष्ट आहे की जी आम्हाला देवाच्या राज्यामध्ये अडखळण निर्माण करत आहे? माझं ज्ञान, माझा मान, माझा सन्मान, माझा लोकांवरती असणारा विश्वास, माझी असणारी धनदौलत,
माझी असणारी संपत्ती, माझी असणारी लेकरं बाळं, माझ्या असणाऱ्या गर्वाच्या आणि अभिमानाच्या गोष्टी, माझ्या असणारे सर्टिफिकेटला कोणी विचारत नाही बरं का. देव म्हणतो ह्याच्यापेक्षा मोठं सर्टिफिकेट माझ्याकडे आहे. सगळ्या सर्टिफिकेटपेक्षा श्रेष्ठ. याचा अर्थ मुलांना शिकायचं नाही असं नाही. एखाद्याला शिकायचं नसेल तर माझ्याकडे या, चापकाला तेल लावून ठेवतो. जगात जगत आहोत, आम्हाला अभ्यास करून सर्टिफिकेट घेणं गरजेचं, नोकरी भेटेल. सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आहे भल्या व विश्वासुदास. भल्या व विश्वासुदास. ज्यावेळेस ख्रिस्त देवाकडे पाहून म्हणतो, हे देवा, ह्याच्यासाठी मी वधस्तंभावर मरण पावलो, आणि त्याला म्हणलं भल्या व विश्वासुदास. हे सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आहे आपण ज्यावेळेस स्वर्गात जा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी ज्या मला देवाकडं येण्यासाठी, देवामध्ये वाढण्यासाठी अडखळण होत आहे, आणि आज तो ख्रिस्त. काही लोकांना आपल्या सौंदर्याचा फार गर्व आहे, आणि शास्त्र सांगतं सौंदर्य लोप पावणार आहे. सौंदर्य लोप पावणार आहे. काही तरुण मंडळीला त्यांच्या असणाऱ्या शरीरयष्टीवर फार आहे, कारण की ते जिममध्ये कमवलंय, तेही लोप पावणार आहे. आमच्या जीवनात काय श्रेष्ठ आहे की जे ख्रिस्तामध्ये वाढण्यासाठी आम्हाला सध्या आघात करत आहे, थांबवत आहे. आणि देव म्हणतो त्यासाठी ख्रिस्त जोरात ओरडून म्हणतो, पश्चाताप कर. आज देवाचे लोक हो, देवाचं वचन ऐकत असताना माझ्या जीवनात अशी काय गोष्ट आहे की जी गोष्ट मला ख्रिस्तापासून दूर घेऊन जात आहे. काही लोकांचं आध्यात्मिक जीवन त्यांना देवापासून दूर घेऊन जातं. सांभाळा. एलिया देवाच्या समोर बरोबर, हे देवा, मी काय तो एकटाच राहिलोय म्हणाला ना. देव म्हणला, अरे नाही नाही एलिया, तुझा गैरसमज आहे, तुझा गैरसमज आहे. 700 लोक अजून आहेत की ज्यांनी अजून बालाच्या समोर आपलं मस्तक टेकलं नाही. आणखीन एक माणूस आहे, आलिशाचा सेवक, काय नाव, गेहजी. हा देवाच्या माणसासंगती राहतोय, पण ह्याला देवाचा माणूस उमगला नव्हता. आलिशा बघा काय झालं. ज्यावेळेस नामान कुडी आला ना, नामान कुडी आला आणि गेला, तो म्हणा मला काय नको जा घेऊन. गेहजी पळत पळत गेला. आणि काय केलं गेहजीने जाऊन, माझ्या मालकाकडे काही लोक आलेत, हे दे ते दे, ते घेऊन आला. आणि आलिशाने त्याला सांगताना सांगितलं, अरे तू त्याच्याशी संभाषण करत असताना मी इथून पाहिलं नाही काय. कारण आलिशाविषयी त्यावेळेस लोकांमध्ये ख्याती होती का हा आलिशा आपल्या घरात बसायचा आणि दुसऱ्याच्या राजाची मसलत ऐकायचा. कारण की ज्यावेळेस तो राजा इस्रायलावर चालून करण्यासाठी यायचा ना, त्यावेळेस तो राजा एकदा वैतागला, आपल्यात कोणीतरी फुटूर आहे. आणि त्यातला त्याचा मंत्री म्हणता, नाही महाराज, फुटीर नाही, त्या इस्रायलाच्या राजाकडे एक संदेष्टा आहे, त्याचं नाव आलिशा आहे. आम्ही ज्यावेळेस हे ते बोलतो त्यावेळेस तो ऐकतो आणि राजाला कळवतो, अशी योजना आहे. आणि त्याच्या संगती राहणारा गेहजी विसरला हो, की मी ज्याची सेवा करत आहे, मी ज्याच्या संगती आहे, तो सगळं पाहतो इथं बसून. आलिशा बाहेर का नाही आला हो नामान कोड्याला आशीर्वाद द्यायला? कारण आलिशाने ऑलरेडी पाहिलं होतं की हा नी डुबकी मारल्याशिवाय 7 वेळेस हा काय बारा होणार नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज देव तोच पुनरुत्थित ख्रिस्त जो असणाऱ्या प्रगटीकरणाच्या पुस्तकात जवळजवळ मंडळांना 5 ते 6 वेळेस म्हणतो, 5 वेळेस साधारणतः, पश्चाताप करा, जिथून पडलोय तिथून पुन्हा ख्रिस्ताकडे वळा. तो ख्रिस्त आज आमच्याकडे जोराने पाहून, एकटक लावून, कारण की ख्रिस्त मंडळीमध्ये फिरणारा ख्रिस्त आहे. कारण की प्रगटीकरणाचं पुस्तक पाहिला आदेश म्हणतो, जो 7 समयांमध्ये फिरतो, समय म्हणजे मंडळी, तो ख्रिस्त आज बारामती मंडळीमध्ये फिरत असताना तो आज आमच्याकडे पाहून म्हणत आहे, ऐक, पश्चाताप कर, पश्चाताप कर. प्रिय बंधू आणि भगिनींनो, काय अडकळण आहे हे तुम्हाला माहित आहे, ज्याचं त्याला माहित आहे. ते अडखळण अंतःकरणामध्ये तसंच ठेवून ख्रिस्ताच्या मेजामध्ये आपला हात टाकू नका.
ख्रिस्ताचा मेज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ठेवलेला आहे. जर आम्ही आत्मपरीक्षण न करता खाऊ व पिऊ तर आम्हाला दंडाज्ञा झाल्याशिवाय राहणार नाही. अशी काय अडचण आहे की जी मला ख्रिस्तापासून, देवापासून, देवाच्या समक्ष घेऊन जाते? काही लोकांचं जेवण लोकांना देवापासून दूर घेऊन जाते. काही लोकांची झोप लोकांना देवापासून दूर घेऊन जाते. परवा दिवशी एक आर्टिकल वाचलं, खूप सुंदर आर्टिकल आहे मावशी. जर तुम्हाला पहाटे 3 ते 5च्या मध्ये जाग येत असेल तर C.S. लुईस नावाचे देवाचे सेवक आहे, त्यांचं आर्टिकल हातात पडलं. जर 3 ते 5 मध्ये जाग असेल, देव तुम्हाला उठवत आहे, माझ्या सानिध्य येऊन मध्ये बस. माझ्या मनात बरेच दिवस प्रश्न होता की मी 3:30 पावणे 4ला का जाग येते. आणि ह्या आठवड्यात ते आर्टिकल हातात पडल्यानंतर लक्षात, देव म्हणतो उठ. आणि मी ते आर्टिकल वाचलं. त्या 2 गोष्टी आहेत की पहाटे 3:30ला उठून आम्हाला, आमच्या कुटुंबाला, आमच्या लोकांना देवाच्या हातात सुरक्षित दिलं पाहिजे. कारण येशू पण पहाटे प्रार्थना करायचा ना हो. येशू ज्यावेळेस पाण्यावरून चालला त्यावेळेस म्हटलेलं आहे, तो पाण्यावरून चालत असताना दिवस उजाडायचा होता. दिवस कधी उजाडतो? साधारण 5:30-6ला. येशू तेव्हा प्रार्थना करून 3 ते 5 प्रार्थना करून आल्यानंतर पाण्यावर चालत होता. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही देवाचं ऐकायला शिकायला पाहिजे. असं काय आहे की मी आज यात हात घातल्यानंतर मला शिक्षा होईल? आज उपासना सांगितलं गाणं प्रबोधनासाठी दुसरं होतं, मी आल्यानंतर बदलून हे गाणं लावलं 426. उभा राहूयात. गीताचे शब्द मनामध्ये उतरूयात. कारण गीतकर्ता म्हणतो, जसा मी आहे निराधार, आलो तसाच देवधार. आम्ही जसे आहोत, जी आमची अडखळ आहेत ती सोडा. यदा कदाचित असं घडू नये, सुगी संपली, हंगाम आटोपला, पण आमचं तारण झालं नाही. असं घडू नये की माझा एक हात पापास प्रवृत्त करतोय, तो मला फार प्रिय आहे, तो घेऊन स्वर्गात देऊ देणार नाही, तो इथंच सोडावा लागेल. आज मेजामध्ये हात घालत असताना प्रार्थनापूर्वक येऊयात, देवाची कृपा मागूयात. आज देवाचं वचन ऐकत असताना जर आम्हाला देवाचा आत्मा म्हणतो की ही गोष्ट अडखळ नाही, ही गोष्ट थांबवत आहे, ही तुझी वाढ ख्रिस्तातली थांबवत आहे, त्याला पश्चातापाची गरज आहे, तर देवाला म्हणा, देवा हा मी तुझ्या समोर आलोय, माझा पश्चाताप मानतो, माझी क्षमा कर. आणि ख्रिस्त म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तो हात पसरून उभा आहे आज. या म्हणतो, स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपले ऋणी आसरून सोडल्या तसेच तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर, विशेष करून ज्यांनी आज पहिल्या वेळेस येशूला आपल्या जीवनात स्वीकारलं आणि ज्यांनी पुन्हा एकदा आपलं जीवन येशू संगती नूतनीकरण करून घेतलं, त्या प्रत्येक व्यक्तीबरोबर आता आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो.